नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. जे काय तुमच्या मनामध्ये इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात ही देवाकडे माझी प्रार्थना असतेच. मित्रांनो, कोणीही कोर्टाची पायरी चढू नये, पण चढावी लागत असल्यानंतर पर्याय नाही. काही गोष्टी ह्या आयुष्यामध्ये इच्छा नसताना सुद्धा करावं लागत असतात. तसाच दवाखान्याचा खर्च आणि कोर्टाची पायरी सहजासहजी कोण आपल्याला मागून घेत नसतं, पण काही परिस्थिती अन्वये ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. सध्या पती पत्नीच्या नात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वितुष्ट येऊन किंवा भांडण तंटे होऊन मोठ्या प्रमाणामध्ये मुली किंवा ह्या पत्नी मेहरबान कोर्टामध्ये केसेस आपल्या पतीविरोधात दाखल करत आहेत. पती पत्नीचं वाद किंवा पती पत्नीचं भांडण असणं किंवा पती पत्नीचं न पटणं या काही प्रमाणात गोष्टी जरी योग्य असल्या, त्यांचा जो काही त्रास एकमेकाला होत असेल, पतीला होत असेल किंवा पत्नीला होत असेल, त्याबाबत मेहरबान कोर्टाकडे न्याय मागणे हे उचित जरी असलं, तर काही ज्या पत्नी असतात किंवा ज्या मुली असतात किंवा मुलीकडली जी मंडळी असतात, तर ते मुलांना आणि मुलांच्या नातेवाईकांना म्हणजे पतीला आणि पतीच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास देण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. त्यामधीलच एक केस आपण आता पाहणार आहोत मित्रांनो. डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचाराची ज्यावेळी केस मेहरबान कोर्टामध्ये पत्नी आपला पती आणि पतीच्या नातेवाईकांनी छळ केला म्हणून मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असते. आणि ही केस दाखल करत असताना महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ज्यावेळी 498 ही केस दाखल केली जाते, त्यामध्ये सुद्धा पती आणि पतीच्या नातेवाईकांनी हुंडा कसा मागितला, कोणत्या प्रकारे पैसे मागण्याचा प्रयत्न केला आणि कसा त्रास केला, ह्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केली जाते आणि त्यानंतर FIR होऊन सदरची केस मेहरबान कोर्टामध्ये चालत असते. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जी डोमेस्टिक व्हायलन्स म्हटला जातो. घरगुती महिलांचा हिंसाचार ह्या अर्जादाखल मेहरबान कोर्टामध्ये केसेस मुली दाखल करत असतात किंवा पत्नी केसेस दाखल करत असतात. आणि ह्या केसेस दाखल करत असताना प्रामुख्याने असं दिसून आलेलं आहे मित्रांनो, वाद हा पती पत्नीचा असतो आणि त्यामध्ये मग सासू सासऱ्यांना, नणंद दीर, भावजं, शक्यतो अशा केसेसमध्ये नंदाना, तिच्या नवऱ्याना. आता अशा केसेसमध्ये मित्रांनो, नंदचा कोणत्याही प्रकारे काही केसेसमध्ये अजिबात संबंध होतो, काही केसेसमध्ये असतो, त्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण ज्या केसेसमध्ये काही संबंध नसतो, अशा केसेसमध्ये नंदचं नवरं हे सुद्धा धरलं जातात आणि त्यांच्यावर सुद्धा केस दाखल केली जाते. काही अपवादात्मक केसेस असतात की नंदा ह्या सुद्धा मुलींचा छळ करत असतात, त्याबद्दल माझं काय दुमत नाही. काही केसेस आम्ही कोर्टामध्ये पाहत असतो, पतीचं किंवा सासू सासऱ्याचं काय जास्त नसतं, नंदचाच ढवळाढवळ त्या मुलाच्या संसारामध्ये जास्त असतो. अशावेळी केसेस दाखल करणं हे योग्य जरी असेल, तर काही केसेस अशा दिसून आल्यात, सासू सासऱ्यांचा काही संबंध नसतो, नणंद भावजांचा काही संबंध नसतो, जे दीर असतात किंवा जे नंदचे नवरे असतात त्यांचा सुद्धा ह्या केसेसमध्ये काही संबंध नसतो. आणि अशावेळी विनाकारण पत्नी आणि तिच्या घरचे जे असतात, जे माहेरची लोक असतात, ती विनाकारण ह्या सर्व लोकांना केसेसमध्ये अडकवून कोर्टाची पायरी चढण्यासाठी प्रवृत्त करत असतात. तर अशावेळी मुंबई हायकोर्टाने एक थोडासा अशा नातेवाईकांना दिलेला आहे, ज्या नातेवाईकांचा ह्या नवरा बायकोच्या केसेसमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध किंवा हितसंबंध किंवा कोणताही हक्क अधिकार वगैरे लांब लांब दूर तक दिसून येत नाही. पण अशा काही केसेस असतात की विनाकारण ह्या नातेवाईकांना मुली ह्या किंवा पत्नी ह्या अडकवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशीच एक केस मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये पत्नीनं नवऱ्याविषयी दाखल केली होती आणि त्यामध्ये नणंद आणि तिचा नवरा यामध्ये समावेश करण्यात आला होता. सासू सासरा होता, नणंद भावजा होत्या. आणि अशी केस दाखल केल्यानंतर सदरची केस ही मित्रांनो धनंजय विरुद्ध प्राची ही केस 18 जुलै 2023 रोजी ह्या
केसचा निकाल आल्याने सदरचे केसवर मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल होते आणि त्यावर जे त्यामधले ननंद आणि तिचा नवरा जो आहे तिने हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका पिटिशन दाखल केलं होतं. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे जी काही कौटुंबिक छळाची केस दाखल केली होती ही मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये दाखल केली होती आणि हे ननंद आणि तिचा जो नवरा राहत होता तो दुसऱ्या सिटीमध्ये राहत होते. त्यांना प्रतिवादी 3 आणि 4 केलेलं होतं आणि ह्याने त्या केसचा आपला काहीही संबंध नाही आणि आम्ही दुसऱ्या सिटीमध्ये राहत होतो. तेथील त्यांनी आधार कार्ड, त्यांनी राहण्याचा पत्ता आणि तिथला व्यवसाय हे संपूर्ण जी काही त्यांची डॉक्युमेंट होते ते मेहरबान कोर्टामध्ये हजर केलेत आणि फोनचं रेकॉर्ड वगैरे त्यांची संपूर्ण माहिती दिली आणि ह्या मुलीशी किंवा त्या पत्नीशी कोणत्याही प्रकारचा आमचा संबंध नव्हता हे मेहरबान कोर्टामध्ये त्यांनी सिद्ध केलं. सिद्ध केल्यानंतर सदरची जी केस आहे ती काढून टाकण्यात आलेलं आहे मित्रांनो. कारण विनाकारण त्यांचा कोणत्याही कलमामध्ये फक्त मोगम आरोप केले होते की ह्यांनी आमचा छळ केला म्हणून. त्यामुळं कोणत्याही कलमाखाली किंवा कोणत्याही जे काही तिने अर्ज दाखल केला होता त्यात असं कुठंही दिसून आलं नाही की ह्या नातेवाईकांनी ह्या मुलीचा छळ केला होता. अशा पद्धतीनं विनाकारण त्यामध्ये त्या केसमध्ये ह्या पतीपत्नींना समावेश केलेलं होतं आणि मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि ही मेहरबान कोर्टाच्या गोष्ट लक्षात आल्यानंतर मेहरबान कोर्टानं सदरची केस ही रद्द करून टाकलेली आहे मित्रांनो. त्यामुळं महत्त्वाची यात गोष्ट लक्षात येते की काही ज्या पत्नी असतात किंवा ज्या मुली असतात विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशानं, पोटगी मिळवण्याच्या उद्देशानं आणि विनाकारण जे पती-पत्नीचं नातं आहे त्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीनं वैवाहिक जीवन स्वतःचं मात्र करत असतात किंवा उद्ध्वस्त करत असतात आणि त्यामध्ये ज्यांचा काही संबंध नाही नातेवाईकांचा त्यांचासुद्धा यामध्ये समावेश करण्यात येत असतो. माझं माझं बोलणं आहे जे निर्दोष नातेवाईक आहेत ज्यांचा ह्या केसशी काहीही संबंध नाही अशा नातेवाईकांना ह्या केसेसमध्ये घेणं कितपत योग्य आहे आणि कितपत हे पटणारी गोष्ट आहे हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. जे खरोखर नातेवाईकांनी एखाद्या मुलीचा छळ केलेला असेल किंवा त्रास दिलेला असेल त्याबाबत योग्य ते निर्णय घेणं कायदेशीर योग्यच मी मानेन. कारण आपण वकिलीचं काम करत असताना जे खरं आहे ते खरं आणि जे खोटं आहे ते खोटं हे मेहरबान कोर्टाला जरी कोणत्याही वकिलाने किंवा अर्जदारानं किंवा गैरअर्जदारानं कोर्टाला किती जरी खोट्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरी जे न्यायाधीश असतात त्यांना अनेक वर्षाचा अनुभव असतो आणि त्यांना समजून येते की कोणती गोष्ट खरी आहे आणि कोणती गोष्ट खोटी आहे. त्यामुळं खरं काय खोटं काय हे शेवटी कोर्टामध्ये उघड होत असतं. त्यामुळं छळ किती केला, काय केला आणि विनाकारण नातेवाईकांना यात गोवलेलं आहे काय हे सुद्धा मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास मित्रांनो येत असतं. काही केसेस निर्दोषांना सुद्धा त्रास होतो, काही केसेसमध्ये दोषी असून सुद्धा ते रिकामी सुटले जातात. तर हे जे कोर्टामधले ज्या सगळ्या प्रोसेस असतात त्या कायदेशीर प्रोसेस, साक्षी पुरावे पाहिले जातात आणि त्यावेळी न्याय निर्णय हे दिले जात असतात, न्याय दिला जात असतो. मित्रांनो, ह्या आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे जे डोमेस्टिक व्हायलेन्स घरगुती हिंसाचाराच्या ज्या केसेस असतात महिलांच्या त्यामध्ये विनाकारण जर एखाद्या नातेवाईकाला जर ह्यामध्ये केसेसमध्ये गुंतवलेलं असेल त्यांच्यावर आरोप जर केलेले असतील तर हे जे सायटेशन आहे धनंजय उर्फ धनंजय उर्फ प्राची ह्या सायटेशननुसार तुम्ही सदर केसमधून मुक्त होऊ शकता आणि सदर केस रद्द करण्यात येऊ शकते. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.